आता आपण पाहू थर्मल कॅपॅसिटी. थर्मल कॅपॅसिटी म्हणजे काय असते ते समजून घेऊ. आपण एक्झाम्पल पाहू. समजा एक कंटेनर आहे ए, एक कंटेनर आहे आणि त्यामध्ये आपण पाणी घेतलं आहे. हा ए कंटेनर आहे आणि दुसरा कंटेनर आहे बी, आणि बी कंटेनर मध्ये पाणी ए पेक्षा जास्त पाणी घेतलेलं आहे. समजा या पाण्याचं तापमान, सुरुवातीचं तापमान हे 20 डिग्री सेंटीग्रेड आहे आणि या पाण्याचं तापमान सुद्धा सुरुवातीला 20 डिग्री सेंटीग्रेड आहे. नंतर काय करू आपण, कंटेनरला हीट देऊ, हीट प्रोव्हाइड करू. तर हीट दिल्यामुळे काय होणार, त्या कंटेनर मधील पाण्याचं तापमान वाढणार. समजा या पाण्याचं तापमान आपण 20 वरून 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत घेऊन गेलो, म्हणजे फायनल टेम्परेचर किती गेलं, 30 डिग्री सेंटीग्रेड. आणि इथे सुद्धा आपण हीट देऊ. हीट दिल्यामुळे इथे सुद्धा पाण्याचं तापमान वाढणार. 20 डिग्री सेंटीग्रेड वरून आपण याला एवढी हीट देऊ का या पाण्याचं तापमान सुद्धा 30 डिग्री सेंटीग्रेड झालं पाहिजे. फायनल टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड. इथे पाण्याची क्वांटिटी कमी आहे म्हणजे इथे हीट बीच्या तुलनेत, कंटेनर बीच्या तुलनेत कमी लागणार. या ठिकाणी पाण्याची क्वांटिटी जास्त आहे म्हणजे इथे 20 डिग्री सेंटीग्रेड पासून 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तापमान घेऊन जाण्यासाठी हीट या ठिकाणी जास्त लागणार. समजा या ठिकाणी क्यू एवढी हीट दिली आणि 20 डिग्री पासून आपण तापमान घेऊन गेलो 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत, आणि या ठिकाणी आपण क्यू डॅश एवढी हीट दिली आणि एवढी हीट दिल्यामुळे या पाण्याचं तापमान 20 डिग्री सेंटीग्रेड पासून 30 डिग्री सेंटीग्रेड झालं. म्हणजे यावरून आपल्याला असं लक्षात येईल का जेव्हा पाण्याची क्वांटिटी किंवा पदार्थाची क्वांटिटी जास्त असते तेव्हा टेम्परेचर राईज करायला आपल्याला उष्णता जास्त लागते. म्हणजेच या ठिकाणी क्यू डॅश हा क्यू पेक्षा मोठा असणार. इथे दिलेली उष्णतेपेक्षा ही उष्णता जास्त असणार. इथे जास्त उष्णता द्यावी लागेल, इथे कंपॅरेटिव्हली कमी उष्णता द्यावी लागेल 20 डिग्री सेंटीग्रेड पासून 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाण्यासाठी. म्हणजे इथं टेम्परेचर राईज कितीचं झालं ते पाहू आपण. टेम्परेचर राईज या ठिकाणी आपण तापमान वाढवलं 20 डिग्री सेंटीग्रेड पासून 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत, म्हणजे तापमानातील वाढ आहे इथे 10 डिग्री सेंटीग्रेड. इथे सुद्धा टेम्परेचर राईज, तापमानातील वाढ ते आहे 10 डिग्री सेंटीग्रेड. सेम टेम्परेचर राईज, दोन्ही ठिकाणचं टेम्परेचर आपण 10 डिग्री सेंटीग्रेडनंच वाढवलं, परंतु ते तापमान वाढवण्यासाठी दोन्ही ठिकाणी आपल्याला हीट वेगवेगळी लागते. इथे पाण्याची क्वांटिटी कमी आहे, पदार्थाची क्वांटिटी कमी आहे, म्हणून हीट या ठिकाणी कमी लागेल. या ठिकाणी पदार्थाची क्वांटिटी जास्त आहे म्हणजे या ठिकाणी हीट कंपॅरेटिव्हली याच्या कंपॅरिझनमध्ये इथे हीट जास्त लागेल. समजा हे पाणी आहे 10 ग्राम पाणी आहे आणि हे पाणी 20 ग्राम पाणी आहे. तर आणि सोबतच आपल्याला 100 कॅलरी एवढी ऊर्जा लागत, एवढी उष्णता लागत आहे. 20 डिग्री सेंटीग्रेड पासून 30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाण्यासाठी आपल्याला 100 कॅलरी उष्णता लागत आहे. तर या ठिकाणी किती लागेल, 10 ग्रामला 100 कॅलरी लागत आहे, तर 20 ग्रामला 200 कॅलरी उष्णता लागेल. आता फक्त टेम्परेचर राईज किती केलाय, 100 कॅलरी उष्णता देऊन 10 डिग्री सेंटीग्रेड झालाय. इथं 200 कॅलरी उष्णता देऊन 10 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर राईज झालाय, तापमानात वाढ झाली आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का 10 डिग्री सेंटीग्रेड तापमान वाढवण्यासाठी आपल्याला उष्णता किती लागते, 100 कॅलरी. तर 1 डिग्री वाढवण्यासाठी किती लागेल, 100 कॅलरी भागीला 10 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे होणार 10 कॅलरी
पर डिग्री सेंटीग्रेड. इथे या ठिकाणी बी कंटेनरमध्ये काय पोझिशन राहणार, 200 भागिला 10 म्हणजे ते येणार 20 कॅलरी पर डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे इथे 1 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान वाढवण्यासाठी 10 कॅलरी ऊर्जा लागते. कंटेनर ए मध्ये 1 डिग्री सेंटीग्रेडचं तापमान वाढवण्या 1 डिग्री सेंटीग्रेडने तापमान वाढवण्यासाठी 10 कॅलरी ऊर्जा लागते आणि कंटेनर बी मध्ये 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी 20 कॅलरी उष्णता लागते. तर थर्मल कॅपॅसिटी या पदार्थाची इथे जास्त आहे, कारण इथे 1 डिग्री सेंटीग्रेडनं तापमान वाढवण्यासाठी ऊर्जा कंटेनर ए पेक्षा जास्त लागत आहे. थर्मल कॅपॅसिटी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढवण्यासाठी पदार्थाने घेतलेली उष्णता म्हणजे त्या पदार्थाची थर्मल कॅपॅसिटी. म्हणजेच थर्मल कॅपॅसिटी म्हणून असे म्हणता येईल आपल्याला हीट गेन पर डिग्री राइज इन टेम्परेचर. असे म्हणता येईल आपल्याला हीट गेन पर डिग्री राइज इन टेम्परेचर. म्हणजे एक पदार्थाचं तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी पदार्थाने घेतलेली उष्णता म्हणजे त्या पदार्थाची थर्मल कॅपॅसिटी. थर्मल कॅपॅसिटी इक्वल्स टू heat gain divided by per degree rise in temperature. आता हीट किती गेन केली होती, समजा क्यू हीट गेन केली होती आणि राइज इन टेम्परेचर झाला होता डेल्टा टी. या फॉर्म्युल्याने आपल्याला थर्मल कॅपॅसिटी काढता येईल. तसेच थर्मल कॅपॅसिटीला अशी डिफाइन करता येईल, the amount of heat required to raise the temperature of the substance through 1 degree centigrade is called thermal capacity of that substance. आणि थर्मल कॅपॅसिटी मोजायचं युनिट असते, थर्मल कॅपॅसिटी SI युनिट. SI सिस्टीम मध्ये थर्मल कॅपॅसिटी मोजली जाते जूल पर डिग्री सेंटीग्रेड किंवा पर डिग्री केल्विन. कारण टेम्परेचर चेंज डिग्री सेंटीग्रेड आणि डिग्री केल्विन मध्ये सारखं असते. नंतर पुन्हा वेगळ्या सिस्टीम मध्ये आपण मोजू शकतो, त्यांना असेही मोजता येईल कॅलरी पर डिग्री सेंटीग्रेड किंवा कॅलरी पर डिग्री केल्विन. या युनिटने सुद्धा आपल्याला थर्मल कॅपॅसिटी मोजता येईल. त्यानंतर पाहू आपण स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीट म्हणजे काय असते, जेव्हा पदार्थाची जी क्वांटिटी आहे ती स्पेसिफिक असते तेव्हा जी थर्मल कॅपॅसिटी असते त्याला म्हणतो आपण स्पेसिफिक हीट. किंवा असं म्हणता येईल आपल्याला थर्मल कॅपॅसिटी पर युनिट मास. थर्मल कॅपॅसिटी पर युनिट मास. किंवा असं म्हणता येईल 1 ग्राम पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडला वाढवण्यासाठी पदार्थानं घेतलेली उष्णता म्हणजे त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल स्पेसिफिक हीट बरोबर थर्मल कॅपॅसिटी भागिला मास, त्या पदार्थाचा मास. आता मागे आपण थर्मल कॅपॅसिटीचं एक्झाम्पल बघितलं होतं.
तिथे थर्मल कॅपॅसिटी कशावर डिपेंड होती? अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे त्या पदार्थाच्या क्वांटिटीवर. जेवढं जास्त त्या पदार्थाची क्वांटिटी राहणार तेवढी त्या पदार्थाची हीट कॅपॅसिटी किंवा थर्मल कॅपॅसिटी राहणार. आपण पाण्याचं एक्झाम्पल बघितलं होतं. कंटेनर ए मध्ये त्याची थर्मल कॅपॅसिटी किती आली होती आपली? 10 कॅलरी पर डिग्री सेंटीग्रेड. आणि कंटेनर बी मध्ये त्याची थर्मल कॅपॅसिटी आली होती 20 कॅलरी पर डिग्री सेंटीग्रेड. आता थर्मल कॅपॅसिटी पर युनिट मास कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे 1 ग्रामसाठी तिथं आपण कंटेनर ए मध्ये किती 10 ग्राम होते, 10 ग्रामसाठी थर्मल कॅपॅसिटी कॅल्क्युलेट केली 10 कॅलरी पर डिग्री सेंटीग्रेड. कंटेनर बी मध्ये आपण घेतलं होतं 20 ग्राम पाणी, त्याच्यासाठी थर्मल कॅपॅसिटी कॅल्क्युलेट केली 20 कॅलरी पर डिग्री सेंटीग्रेड. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे युनिट माससाठी, म्हणजे 1 ग्रामसाठी. 10 ग्रामसाठी थर्मल कॅपॅसिटी होती 10 कॅलरी, तर 1 ग्रामसाठी किती राहणार? म्हणजे भागीला 10 केले तर ते येणार 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. इथे सुद्धा कंटेनर बी मध्ये सुद्धा पहा, कंटेनर बी ची आपण थर्मल कॅपॅसिटी कॅल्क्युलेट केली होती 20 कॅलरी पर डिग्री सेंटीग्रेड. आता इथे सुद्धा आपल्याला 1 ग्रामसाठी काढायचं आहे. कंटेनर बी मध्ये पाणी किती होतं? 20 ग्राम. 20 भागिले 20 म्हणजे ते येणार 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू सारखी आली. म्हणजे पदार्थाची जी स्पेसिफिक हीट असते त्या प्रत्येक पदार्थाची ती स्पेसिफिक हीट ती कॉन्स्टंट असते. म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या 1 ग्रामला 1 डिग्री सेंटीग्रेड न वाढविण्यासाठी प्रत्येक पदार्थ एक कॉन्स्टंट अमाऊंट ऑफ हीट घेत असते. म्हणजे पाण्याचं जर 1 ग्राम पाण्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेड न वाढवायचं असेल तर पाणी नेहमी 1 कॅलरी एवढी उष्णता घेणार. तसंच कॉपर बघितलं, कॉपरची स्पेसिफिक हीट असते 0.1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. त्याचाच अर्थ असा होतो का 1 ग्राम कॉपरचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेड न वाढवण्यासाठी तो कॉपर जो आहे 1 ग्राम कॉपर 0.1 कॅलरी एवढी उष्णता घेत असतो. तर आपल्याला हे माहिती आहे का स्पेसिफिक हीट म्हणजे काय झालं? थर्मल कॅपॅसिटी पर युनिट मास किंवा द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ सबस्टन्स थ्रू युनिट डिग्री इज कॉल्ड स्पेसिफिक हीट. थर्मल कॅपॅसिटी अपॉन मास असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे 1 भागिले मास गुणिले थर्मल कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीटला असे लिहिता येईल, स्पेसिफिक हीट इक्वल्स टू 1 भागिले मास म्हणजे 1 भागिले एम लिहितो. थर्मल कॅपॅसिटी आपण बघितलं होतं क्यू भागिला डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर राहायचं आणि स्पेसिफिक हीट स्मॉल एस ने इंडिकेट केली जाते. म्हणजेच याला असं लिहिता येईल स्पेसिफिक हीट इज इक्वल टू क्यू भागिला एम गुणिला डेल्टा टी. आणि स्पेसिफिक हीटचं एसआय युनिट राहणार जूल पर केजी डिग्री केल्विन किंवा पर डिग्री सेंटीग्रेड काही पण चालेल. आणि बाकी सिस्टीममध्ये त्याचं युनिट आपलं असं पण घेऊ शकतो कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. हे सुद्धा युनिट आपण वापरू शकतो. आता पाण्याची स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. पाण्याची स्पेसिफिक हीट असते 1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. किंवा एसआय सिस्टीम मध्ये बघितला ते असते 4.2 जूल पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड किंवा असे म्हणता येईल 4.2 किलो जूल पर केजी पर डिग्री सेंटीग्रेड. हे झाली पाण्याची स्पेसिफिक हीट. त्याच पद्धतीनं कॉपरची स्पेसिफिक हीट. कॉपरची स्पेसिफिक हीट असते 0.1 कॅलरी
पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. आयरनची स्पेसिफिक हीट 0.12 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड आणि ॲल्युमिनियमची स्पेसिफिक हीट 0.22 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. याचाच अर्थ काय होतो, ॲल्युमिनियम जो आहे 1 ग्राम ॲल्युमिनियम 1 डिग्री सेंटीग्रेडनं तापमान वाढविण्यासाठी 0.22 कॅलरी एवढी उष्णता घेतो. आयरन 1 ग्राम आयरन 1 डिग्री सेंटीग्रेडनं तापमान वाढवण्यासाठी 0.12 कॅलरी एवढी उष्णता घेतो. आणि कॉपर 1 ग्राम कॉपर 1 डिग्री सेंटीग्रेडनं तापमान वाढविण्यासाठी 0.1 कॅलरी उष्णता घेतो. हे झालं स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीटहून आपण त्या पदार्थ हीट किती गेन करतो हे सुद्धा कॅल्क्युलेट करू. क्यू म्हणजे काय होतं, हीट गेन. क्यू इक्वल्स टू, इथे एमला इकडे शिफ्ट करू, एम गुणिला एस गुणिला डेल्टा टी. एम म्हणजे पदार्थाचं वस्तुमान, एस म्हणजे पदार्थाची स्पेसिफिक हीट आणि टेम्परेचर राईज म्हणजे पदार्थ जो हीट गेन करतो किंवा ॲब्झॉर्ब करतो ते कशावर डिपेंड करते, त्या पदार्थाच्या वस्तुमानावर, त्या पदार्थाच्या स्पेसिफिक हीटवर आणि पदार्थातील झालेल्या तापमानातील वाढीवर किंवा घटीवर. म्हणजे तापमानात वाढ होत असेल तर पदार्थ हीट गेन करतो आणि तापमान जर कमी होत असेल, तापमानात घट होत असेल तर पदार्थ हीट लॉस करतो. तर हीट गेन किंवा हीट लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. क्यू म्हणजे काय, इथे हीट गेन किंवा हीट लॉस किंवा त्याला म्हणता येईल हीट लॉस. जर तापमान कमी होत असेल त्याला म्हणू हीट लॉस, जर तापमान वाढत असेल तर त्याला म्हणू आपण हीट गेन. आता यानंतर पाहू वॉटर इक्विव्हॅलेंट. वॉटर इक्विव्हॅलेंट म्हणजे काय असतं, समजा एखादा पदार्थ आहे समजा कॉपर आहे, कॉपरला काहीतरी हीट दिली आणि या कॉपरचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढलं, टेम्परेचर राईज झाला, डेल्टा टी समजू 1 डिग्री सेंटीग्रेड. आणि कॉपरला समजा QCU एवढी हीट दिली, फक्त Q एवढी हीट दिली, एका पदार्थाला Q एवढी हीट दिली. त्या हीटमुळे काय झालं, उष्णता दिली तर पदार्थाचं तापमान वाढणार. तापमान वाढलं 1 डिग्री सेंटीग्रेडनं त्याचं तापमान वाढलं. म्हणजे समजा 20 वर असेल, 20 डिग्री सेंटीग्रेडवर असेल, 20चं काय झालं 21 डिग्री सेंटीग्रेड. जर पदार्थाला Q एवढी हीट दिली असता त्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढलं, तर तेवढीच हीट दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण पाणी घेतलं आणि जेवढी हीट याला दिली ना तेवढीच हीट या पाण्याला द्यायची. तेवढीच हीट पाण्याला दिल्यामुळे पाण्याचं तापमान सुद्धा किती 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढेल. तेवढीच हीट देऊन जेवढ्या पाण्याचं तापमान, जेवढ्या वस्तुमानाच्या पाण्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढेल ते पाण्याचं वस्तुमान म्हणजे क्वांटिटी ऑफ वॉटर, हे पाणी किती लागेल, या पाण्याचं वस्तुमान म्हणजे या पदार्थाचा वॉटर इक्विव्हॅलेंट होतो. इथे हीट किती देणार आपण, Q एवढीच हीट देणार आणि तेवढीच हीट देऊन जेवढ्या वस्तुमानाच्या पाण्याचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढणार त्याला म्हणू, ते जे पाण्याचं वस्तुमान आहे त्यालाच म्हणतात की त्या पदार्थाचा म्हणजे कॉपरचा, इथे आपण कॉपर घेतला तर कॉपरचा वॉटर इक्विव्हॅलेंट. त्याला अजून व्यवस्थितरित्या समजून घेऊ. समजा कॉपर घेतला आणि इथे 100 ग्राम कॉपर घेतला.
100 ग्राम कॉपरला मी हीट केला, याला मी काहीतरी उष्णता दिली आणि उष्णता दिल्यामुळे याचं तापमान झालं, टेम्परेचर राईज 1 डिग्री सेंटीग्रेडला या कॉपरचं तापमान वाढलं. आपल्याला कॉपरचं आता वस्तुमान माहीत आहे 100 ग्राम आणि कॉपरची स्पेसिफिक हीट सुद्धा माहीत आहे. स्पेसिफिक हीट किती असते कॉपरची? 0.1 कॅलरी पर ग्राम पर डिग्री सेंटीग्रेड. आणि समजा याला काहीतरी हीट दिली आपण, समजा क्यू एवढी हीट दिली आहे कॉपरला, QCU एवढी हीट दिली आहे. आता एवढीच हीट आपल्याला पाण्याला द्यायची आहे. कंटेनरमध्ये पाणी आहे, हीट किती दिली? जेवढी याला दिली हीट गिवन टू वॉटर QW. परंतु या दोन्ही हीट सारख्या, इथं जेवढी समजा इथं 10 जूलची हीट दिली तर इथे सुद्धा 10 जूलचीच हीट देणार. जेवढ्या हीटनं या कॉपरचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढते तेवढ्याच हीटनं या पाण्याचं तापमान सुद्धा मला 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवायचं आहे. टेम्परेचर राईज 1 डिग्री सेंटीग्रेडनं करायचं आहे. तर मास ऑफ वॉटर किती? इथे आपल्याला माहित नाही पाणी किती किंवा वॉटर इक्विव्हॅलंट. याच मास ऑफ वॉटरला आपण वॉटर इक्विव्हॅलंट म्हणतो. तर आपल्याला या ठिकाणी माहित आहे काय, कॉपरनं घेतलेली हीट किती आहे? QCU. पाण्यानं घेतलेली हीट किती आहे? QW. जेवढी हीट इथे दिली तेवढीच हीट इथे सुद्धा द्यायची. म्हणजे इथे QCU आणि QW, QCU इक्वल्स टू QW. आपल्याला माहित आहे जर इथे हीट दिली तर हीट गेन बाय द कॉपर किती असते? मास गुणिला स्पेसिफिक हीट गुणिला टेम्परेचर राईज. कॉपरनं घेतलेली हीट, कॉपरनं किती हीट आहे ना, कॉपरचा मास, कॉपरची स्पेसिफिक हीट आणि टेम्परेचर राईज. नंतर पाण्यानं घेतलेली, पाणी सुद्धा किती हीट घेतो? पाण्याचा मास, पाण्याची स्पेसिफिक हीट आणि पाण्याचा टेम्परेचर राईज. या ठिकाणी त्या ठिकाणी टेम्परेचर राईज सारखा आहे किंवा 1 डिग्री सेंटीग्रेड आहे. तर आपण ते इक्वेट करू. इथे कॉपरचा मास दिलाय 100, कॉपरची स्पेसिफिक हीट दिली आहे 0.1, टेम्परेचर राईज 1. किती पाणी लागेल ते काढायचं आपल्याला. पाण्याची स्पेसिफिक हीट असते 1, टेम्परेचर राईज 1. म्हणजे इथे आला किती होणार? 10 गुणिले 1 म्हणजे MW बरोबर किती आला? मास ऑफ वॉटर बरोबर 10 ग्राम. म्हणजे याचा अर्थ असा, 100 ग्राम कॉपरला जेवढी हीट देऊन आपण जो उष्णतेचा परिणाम मिळतो, किंवा एवढी हीट दिली समजा, तो जो उष्णतेचा परिणाम मिळेल तेवढीच हीट देऊन 10 ग्राम पाण्याला तेवढीच हीट देऊन तेवढाच उष्णतेचा परिणाम आपल्याला मिळेल. म्हणजे टेम्परेचर राईज इथे 1 डिग्री सेंटीग्रेड होत आहे, तर इथे सुद्धा टेम्परेचर राईज 1 डिग्री सेंटीग्रेड होत आहे. म्हणजे या 10 ग्रामला आपण जे कॉपर आहे, 100 ग्रामचं कॉपर आहे, याला पाण्याच्या या 10 ग्रामला आपण रिप्लेस करू शकतो. कारण दोघाचा हीटचा जो इफेक्ट आहे, उष्णतेचा जो परिणाम आहे तो सारखा मिळणार. 100 ग्राम कॉपर पासून जो उष्णतेचा परिणाम मिळणार तोच उष्णतेचा परिणाम आपल्याला 10 ग्राम पाण्यापासून सुद्धा मिळणार. म्हणून त्या 10 ग्रामला या पाण्याच्या वस्तुमानाला आपण त्या पदार्थाचा म्हणजे कॉपरचा वॉटर इक्विव्हॅलंट म्हणतो. म्हणजे या पदार्थाला आपण रिप्लेस कशाने करणार? 100 ग्राम कॉपरला रिप्लेस कशाने करू शकतो? 10 ग्राम पाण्याने. म्हणून या पाण्याच्या वस्तुमानाला आपल्याला म्हणता येईल त्या कॉपरचा वॉटर इक्विव्हॅलंट. म्हणजे वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे काय म्हणता येईल? पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवण्यासाठी पदार्थ जेवढी उष्णता घेतो तेवढ्याच उष्णतेनं जेवढ्या वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनं वाढवता येते त्या पाण्याच्या वस्तुमानाला त्या पदार्थाचा वॉटर इक्विव्हॅलंट म्हणतात. किंवा
वॉटर इक्विव्हॅलंट म्हणजे असे म्हणता येईल मास ऑफ वॉटर which will absorb the same amount of heat as the given substance for the same temperature rise. त्याला म्हणतो आपण वॉटर इक्विव्हॅलंट.